विट्यामध्ये किरकोळ कारणावरून डोक्यात फरशी घालून एका मजुराचा खून करण्यात आला। ही घटना कराड रस्त्यावर गुरुवारी 30 तारखेला रात्री 8:30च्या सुमारास घडली। राजेंद्र भाऊसाहेब यादव वय वर्ष 58 राहणार कडेपूर तालुका कडेगाव असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे। या प्रकरणी संशयित आरोपी सागर अशोक वाघमारे वय वर्ष 30 राहणार शाहूनगर विटा तालुका खानापूर याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की विट्यामधील कराड रस्त्यावरील नेवरे नाक्याजवळ 2 मजुरांची आपसामध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली। यामध्ये संशयित सागर वाघमारे याला राग अनावर झाला। त्यानंतर रागाच्या भरात त्याने राजेंद्र यादव यांच्या डोक्यात फरशी घातली। त्यात यादव गंभीर जखमी झाले। याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर यादव यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान नेवरी नाक्यावर खून झाल्याची माहिती समजताच शहरात खळबळ माजली। बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती। विटा पोलिसांच्या पथकाने अवघ्या 12 तासात या खुनाचा छडा लावत संशयित आरोपी सागर वाघमारेच्या मुसक्या आवळल्या। त्याला अटक करून येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता 6 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले। याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाने करत आहे।